हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला DMAR लॅबोरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक ही जी पदभरती आली आहे त्यावर आधारित तांत्रिक प्रश्न बघायचे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप ऑफ लॅबोरेटरी टेस्ट या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत। जर आपल्याला सिलेबस माहीत नसेल तर सर्वात पहिल्यांदा सिलेबस मी तुम्हाला सांगून देतो। तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये आहे टाइप ऑफ लॅबोरेटरी टेस्ट, नेम ऑफ इक्विपमेंट यूज्ड इन द मेडिकल लॅबोरेटरी, हाउसकीपिंग अँड क्लीनलीनेस इन लॅबोरेटरी, मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन, मेथड ऑफ स्टरलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट, how blood sample are taken, how is the labeling of sampling done, how control in the quality control in the medical field, inventory control in the medical field, त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हे सर्व टॉपिक आहेत। तुम्हाला परीक्षेमध्ये या टॉपिकवर आधारित 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी। तर याकरता आपण जेवढेही टॉपिक वाईज आहेत 1500 प्लस प्रश्न तयार केले आहेत। प्राइस आहे 249 हे आपण घेऊ शकता। याकरिता 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करू शकता किंवा खाली ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे त्यावरून देखील हा कोर्स तुम्ही डाउनलोड करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, वेळ कमी आहे तर निवडक प्रश्न आपण या ठिकाणी तयार केले, नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल। टॉपिक वाईज या ठिकाणी प्रश्न आम्ही तुम्हाला देतोय, प्रश्न आणि उत्तर लगेचच देतोय जेणेकरून तुम्हाला परीक्षेत फायदा होईल। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न आहे युरॅनालिसिस इन्क्लूड विच कंपोनंट। ऑप्शन आहेत फिजिकल, केमिकल, मायक्रोस्कोपिक की ऑल ऑफ द अबव। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर थोडा वेळ आपल्याकडे असेल, या वेळेत आपल्याला प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। इंटरॅक्टिव्ह सेशन करणारे बघूयात आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे येतात। तर सांगा, युरॅनालिसिस इन्क्लूड विच कंपोनंट। तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव, फिजिकल, केमिकल आणि मायक्रोस्कोपिक। यानंतर पुढील क्वेश्चन, पस सेल इन द युरिन इंडिकेट्स प्युरिया, हिमॅच्युरिया, ग्लायकोसुरिया की क्रिस्टॅलुरिया। तर सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल। चुकलं तरी हरकत नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो ट्राय करा। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, कीटोन्स इन युरिन आर कॉमनली सीन इन स्टार्वेशन, डायबिटीज, वॉमिटिंग की ऑल ऑफ द अबव। सांगा। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव, म्हणजे स्टार्वेशन, डायबिटीज आणि वॉमिटिंगमध्ये कीटोन्स इन युरिन्स आर कॉमनली सीन। पुढील प्रश्न बघूयात, प्रोटीन इन युरिन इज टेस्टेड युझिंग बेंडिक टेस्ट, सल्फोसायक्लिक ॲसिड टेस्ट, ब्युरेट टेस्ट की फिलिंग टेस्ट। तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल। तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी। पुढील प्रश्न बघायचा आहे, स्टूल एक्झामिनेशन इन्क्लूड। 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा। तर स्टूल एक्झामिनेशन इन्क्लूड ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव, ओकल्ट ब्लड, पॅरासाइट डिटेक्शन, पीएच। तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनो स्टूल एक्झामिनेशनमध्ये होतात। पुढील प्रश्न, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ युरिन इज मेजर्ड युझिंग रिफ्रॅक्टोमीटर, पीएच मीटर, कॅलरीमीटर की सेंट्रीफ्यूज। सांगा, युरिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाच्या साहाय्याने मोजली जाते। तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, रिफ्रॅक्टोमीटर। पुढील प्रश्न, युरिन कलर इज जॉन्डिस इज, युरिन कलर इन जॉन्डिस इज पेल येल्लो, डार्क येल्लो, रेडिश ब्राऊन की मिल्की। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी आपण जे टेक्निकलचा संच तयार केला आहे त्यामध्ये टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न प्रोव्हाइड करतोय। परीक्षेत तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे। आजच परचेस करा। जेवढंही मटेरियल आहे ते 2 ते 3 वेळेस रिवाईज तुम्हाला करायचं आहे, म्हणजे जे 40 प्रश्न आहेत 80 मार्कांसाठी हे तुमचे विद्यार्थी मित्रांनो पक्के होऊन जातील। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, रेडिश ब्राऊन। यानंतर पुढील प्रश्न, नॉर्मल पीएच ऑफ युरिन इज 2 ते 3, 4.5 ते 8, 8 ते 10 की अबव 10। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, 4.5 to 10,
4.5 to 8. यानंतर पुढील प्रश्न, क्रिस्टल इन ॲसिडिक युरिन इन्क्लूड युरिक ॲसिड, ट्रिपल फॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट की अमोनियम ब्युरेट. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक. तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. तर क्रिस्टलिन ॲसिडिक युरिन इन्क्लूड ऑप्शन ए युरिक ॲसिड. यानंतर पुढील प्रश्न, कास्ट इन युरिन ओरिजिनेट फ्रॉम ब्लॅडर, रेनल ट्यूब्युल्स, युरेथ्रा की युरेटर्स. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी रेनल ट्यूब्युल्स. यानंतर पुढील प्रश्न, मोस्ट कॉमन युरिनरी कास्ट ग्रॅन्युलर, हायलिन, वॅक्सी की सेल्युलर. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी हायलिन. पुढील प्रश्न, अ 24 hour युरिन सॅम्पल इज निडेड फॉर अल्बुमिन, क्रिएटिनिन क्लिअरन्स, ग्लुकोज की पीएच. तर सांगा काय असेल. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी क्रिएटिनिन क्लिअरन्स. यानंतर पुढील प्रश्न, कलर ऑफ नॉर्मल स्टूल व्हाईट, ब्राऊन, रेड, ब्लॅक. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्राऊन. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. तर लक्षात घ्या, DMR परीक्षा याकरता जे टेक्निकल मटेरियल तर तुम्ही बघितलं, नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे, जर तुम्हाला कंप्लीट सिलेबस जर पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करून द्या. तुम्हाला सिलेबसची कॉपी दिली जाईल. तर नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम विचारला जातो आहे. यावर आपण तुम्हाला प्रश्न आणि अधिनियमचे PDF देतो आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न आहे. चालू घडामोडीचे 5000 प्रश्न आपण तुम्हाला देतो आहे. 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल अँड टेस्ट आहेत. TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न तसेच माहिती व तंत्रज्ञान आधारित प्रश्न देतो आहे. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड सर्व तुम्हाला देतो आहे. 18500 प्रश्न 499 रुपयामध्ये देतो आहे. सेम मटेरियल जर तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट देखील प्रोव्हाइड करतो आहे. या PDF आहेतच, सोबत ऑनलाईन टेस्ट देखील देतो आहे. ऑनलाईन टेस्टचा फायदा काय आहे की तुम्ही त्या ठिकाणी टायमर असेल, मल्टिपल अटेम्प्ट आहेत. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटेल. तर लगेचच नॉन टेक्निकल आणि टेक्निकल हे दोन्ही मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घ्या. ॲप्लिकेशन थ्रू जर घ्यायचं नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला PDF स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. यानंतर पुढील प्रश्न, म्युकस इन स्टूल मे इंडिकेट ॲमोबायसिस, मॅलअब्सॉर्प्शन, कॉन्स्टिपेशन की हेमोरॉइड्स. सांगा, म्युकस इन स्टूल मे इंडिकेट. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए. यानंतर पुढील प्रश्न, pH ऑफ नॉर्मल स्टूल इज 2 to 4, 6.5 to 7.5, 8 to 9 की अल्कलाइन. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी 6.5 to 7.5. नेक्स्ट क्वेश्चन, स्टूल फॉर ओवा अँड cyst is best collected in morning, after meal, after medication की after bowel wash. उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए इन मॉर्निंग. त्यानंतर पुढील प्रश्न, क्लिनी टेस्ट इज यूज्ड फॉर डिटेक्टिंग ग्लुकोज, कीटोन्स, प्रोटीन की बाइल सॉल्ट. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए ग्लुकोज. यानंतर पुढील प्रश्न, बीन्स जॉन्स प्रोटीन इन फाउंड इन डायबिटीज, मल्टिपल मिलोमा, नेफ्रोटिक सिंड्रोम की UTI.
तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, मल्टिपल मिलोमा. नेक्स्ट क्वेश्चन. बिल पिगमेंट इन यूरिन आर सीन इन ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, हेपॅटिटिस, हेमोलायटिक एनिमिया की मलेरिया. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. रेड कलर्ड युरिन मे इंडिकेट हिमेच्युरिया, हिमोग्लोबिनुरिया, मायोग्लोबिनुरिया की ऑल ऑफ दी अबव. तसेच आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला एक्झामचे अपडेट तसेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्या ठिकाणी भेटतील. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ दी अबव. यानंतर पुढील क्वेश्चन. टेस्ट टू डिटेक्ट एनिमिया, हिमोग्लोबिन, WBC काउंट, ESR की प्लेटलेट काउंट. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, हिमोग्लोबिन. पुढील क्वेश्चन. नॉर्मल हिमोग्लोबिन फॉर वुमन किती असतो नॉर्मल रेंज? 9 ते 10, 11 ते 13, 12 ते 16 की 14 ते 18. सांगा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, 12 ते 16. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला जर अजून तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक. 1000 लाईक जर आजच्या व्हिडिओला आले तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ आपण या टॉपिकवर घेऊन येणार आहोत. पुढील क्वेश्चन आहे. टोटल RBC काउंट इज डन युझिंग सेंट्रिफ्यूज, न्यूबियर चेंबर, ESR ट्यूब की कॅलरीमीटर. सांगा. टोटल RBC काउंट इज डन युझिंग. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, न्यूबियर चेंबर. यानंतर पुढील क्वेश्चन. ESR इज इंक्रीज इन इन्फ्लेमेशन, इन्फेक्शन, ऑटो इम्युन डिसीज की ऑल ऑफ द अबव. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव. पुढील क्वेश्चन. नॉर्मल WBC काउंट 1000 ते 3000, 4000 ते 11000, 12000 ते 15000 की 15000च्या पुढे नॉर्मल WBC काउंट किती असतो? तर हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. बघूया किती लोकांचा अभ्यास झाला आहे. तसेच लॅब असिस्टंट, प्रयोगशाळा सहाय्यक मटेरियल जर पाहिजे असेल तर आजच परचेस करा. टॉपिक वाईज तुम्हाला 1500+ प्रश्न भेटत आहेत. प्राईज आहे 249. व्हॉट्सॲप किंवा ॲप थ्रू परचेस करू शकता. तसेच नॉन टेक्निकलचं देखील मटेरियल आहे. दोन्ही मटेरियल जर सोबत घेतलं व्हॉट्सॲपला तर तुम्हाला या ठिकाणी ऑफर दिला जाईल. तर आजच व्हॉट्सॲप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. 1000+ लाईक आहे. 1000+ लाईक आल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण या टॉपिकवर बनवणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.